आताची महत्त्वाची बातमी, सांगलीमधील काँग्रेसचे नेते नॉट रिचेबल झाले। विशाल पाटील हे तिथून सांगलीमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते। विश्वजित कदम विशाल पाटील यांच्यासाठी आग्रही होते, मात्र आता सांगलीतील काँग्रेसचे नेते नॉट रिचेबल झाले। शिवसेनेची उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यातील काँग्रेस नेते नॉट रिचेबल झाले आहेत। काँग्रेस नेते विश्वजित कदम, विशाल पाटील आणि आमदार विक्रम सावंत हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत, तर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर सुद्धा सध्या शुकशुकाट आहे। तसं आमदार विक्रम सावंत आपल्या बरोबर फोन लाईनवर जोडले गेलेत। विक्रम सावंत, स्वागत तुमचं। सांगलीची जागा ठाकरे गटच लढणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। तुमचा आग्रह होता की ती जागा विशाल पाटील यांच्यासाठी म्हणजे काँग्रेससाठी सोडावी, मात्र तसं काही घडलेलं नाहीये। काय तुमची प्रतिक्रिया? मेरिट प्रमाणे ही जागा खरं तर काँग्रेसलाच मिळायला पाहिजे होती, म्हणून आम्ही राज्याचे नेते त्याचबरोबर देशातले नेते आमचे त्यांच्याकडे आम्ही वारंवार या ठिकाणी मागणी करत होतो। पण आताची जी परिस्थिती जी काही झाली ती खरं तर हे दुर्दैव आहे आणि अप्रत्यक्षरित्या आम्हाला असं वाटतंय की या संदर्भातला जो बीजेपीच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी हा निर्णय झाला का काय असं आम्हाला वाटतं। आता तुम्ही चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार का? नाही, आता त्या संदर्भातले आम्ही उद्या एक बैठक बोलवतोय आणि त्या बैठकीच्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून एक प्रत्येक तालुक्यात ह्याचा दौरा केला जाईल आणि प्रत्येक देण्यासाठी हा निर्णय घेतला का? एक तर कुठल्याही पक्षाची उमेदवारी एखाद्या उमेदवाराला देत असताना त्या संदर्भातली पक्ष त्या उमेदवाराच्या नावाचे त्याचबरोबर पक्षाच्या नावाची एक प्रकारची सर्वे करून घेतो आणि त्या सर्वेच्या नुसार आपला उमेदवार चालतो कितपत चालतो या सगळ्या गोष्टी होत असतात। खरं तर हे पहिल्यापासून आम्ही म्हणजे सांगली जिल्ह्याची सांगली लोकसभेची जागा ही मेरिट प्रमाणे काँग्रेसला येत होती आणि काँग्रेसला येत असताना सुद्धा अशा पद्धतीचा निर्णय होणं हा दुर्दैवी आहे। पण मग यानंतर काही वेगळा निर्णय घेणार का? म्हणजे विश्वजित कदम, विशाल पाटील काही वेगळा निर्णय या संदर्भात घेणार आहेत का? निश्चित या संदर्भातला येणाऱ्या उद्याच आम्ही या संदर्भातली बैठक आयोजित करतोय आणि त्या बैठकीला पहिल्यांदा जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी बोलवून तिथं चर्चा करून पुढची दिशा आम्ही या ठिकाणी ठरवतो। थेटपणे विचारते, भाजपमध्ये प्रवेश करणार का? नाही, तो भाजपमध्ये प्रवेश करायचा संबंधच नाहीये। इथं आमच्या काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वासाठी आम्ही ही लढाई करतो। मात्र विक्रम सावंत, याआधी विश्वजित कदम दिल्लीमध्ये सुद्धा गेले होते, हायकमांडशी त्यांनी चर्चा देखील केलेली होती, मात्र त्यानंतर सुद्धा सांगलीची जागा ही ठाकरे गटालाच देण्यात आली। कुठे हे सगळं निगोशिएट करताना काही चुकलं किंवा जो अशोक चव्हाणांवर आरोप केला जात होता की अशोक चव्हाणांनी यामध्ये काहीतरी मेख ठेवली होती, अशा प्रकारचा आरोप होता, काय म्हणायचंय तुम्हाला यावर? नाही, या संदर्भातला आता वारंवार आम्ही राज्याचे नेते त्याचबरोबर देशातले आमचे काँग्रेस पक्षाचे नेते ही जागा काँग्रेसला सोडावी म्हणून आम्ही जिल्ह्यातले प्रमुख सन्माननीय आमचे विश्वजित कदम असतील याचा वारंवार त्यांनी पाठपुरावा घेतला आहे। ज्यांनी ही जागा सांगली लोकसभेची जागा ही कशासाठी काँग्रेसला पाहिजे हे सगळं सविस्तर विशद केलेलं असताना सुद्धा आता काल सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण जाणून बुजून की काय माहित नाही, पण ते त्यांना भेट देण्यात आलेली नाही। मग आघाडीचा धर्म म्हणून तुम्ही त्यांचा प्रचार करणार आहात का, की या मग प्रचारापासून या निवडणुकीपासूनच तुम्ही दूर राहणार? शेवट पदाधिकारी आणि कार्यकर्ते काय म्हणतील याच्यावर आम्ही याचा आढावा घेऊन योग्य ती दिशा पुढची ठरवू। खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या